नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। कधी काळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं पूर्णपणे वर्चस्व असणाऱ्या प्रवासी वाहतुकीचं क्षेत्र आता खासगी वाहतूकदारांनी बऱ्याच अंशी व्यापलेलं आहे। त्यात अशा सेवा देणाऱ्या कॅब कंपन्यांनी बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या कंपन्यांकडून आकारण्यात येणारं भाडं आणि त्यात मनमानी पद्धतीने केले जाणारे बदल नेहमीच चर्चेत असतात। आता या प्रवासी भाड्यासोबतच ग्राहकांना लुटण्याचा आणखी एक प्रकार या कंपन्यांनी चालवला असून त्यावर केंद्रीय मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। ओला, उबर, रॅपिडो, ब्लाब्ला, मेरू, कूल कॅब अशा अनेक कंपन्या हल्ली खासगी प्रवासी वाहतूक सेवा पुरवतात। या कंपन्यांच्या मोबाईल ऍप मधून ग्राहकांनी आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी कॅब बुक करायची, त्यावर कंपनीकडून ठरवण्यात आलेलं भाडं दाखवण्यात येईल आणि प्रवास संपल्यावर ग्राहकांना रोख किंवा ऑनलाईन स्वरूपात ते द्यायचं अशी साधारण प्रक्रिया असते। यात कंपनीकडून वाटेल तसे भाड्याचे दर आकारले जात असल्याबद्दल अनेकदा नाराजी व्यक्त होत असते। त्यातच आता ऍडव्हान्स टिप या प्रकाराचा भर पडली आहे। दरम्यान केंद्रीय ग्राहक सेवा विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसेच CCPA अर्थात सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी कडून उबर कॅब कंपनीला या संदर्भात नोटीस देखील पाठवली आहे। कॅब कंपन्यांकडून ग्राहकांना ऍडव्हान्स टिपची मागणी केली जाणं हा चिंताजनक विषय आहे। ग्राहकांना अशा प्रकारे वेगवान सेवेसाठी अतिरिक्त टिप देण्यासाठी भाग पडलं जाणं हे अनैतिक असून शोषण करणार आहे। अशा कृती या व्यापार विषयक मूल्यांच्या दृष्टीने चुकीच्या ठरतात। कोणत्याही व्यवहारात टिप ही सेवा पूर्णपणे दिल्यानंतर सेवा देणाऱ्याचा अधिकार म्हणून नव्हे तर संबंधितांचं कामाची पोचपावती म्हणून दिली जाते, असं प्रल्हाद जोशी यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हटलं आहे। या प्रकारची दखल घेऊन मी CCPA ला यात लक्ष घालण्यास सांगितलं आहे। आज CCPA न या संदर्भात उबर कंपनीला नोटीस बजावली असून स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत। ग्राहकांशी होणाऱ्या कोणत्याही व्यवहारात न्याय, पारदर्शकता व जबाबदार वर्तन पाळलं जायलाच हवं, असंही जोशी यांनी या पोस्ट मध्ये म्हटलं आहे। कॅब सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून कॅब बुक करतानाच टिप देण्यासंदर्भातला पर्याय ग्राहकांना दर्शवला जातो। हे टिप देणं जरी ऐच्छिक असेल तरी टिप दिल्याशिवाय कॅब बुकच होत नसल्याचा अनुभव अनेक ग्राहकांनी प्रल्हाद जोशी यांच्या पोस्ट खाली सांगितला आहे। उबर कंपनीकडून लवकर पिकअप मिळवण्यासाठी टिप द्या। जर तुम्ही टिप दिली तर एखादा चालक तुमची बुकिंग विनंती लवकर स्वीकारण्याची शक्यता आहे, असा मेसेज या कंपन्यांकडून मोबाईल ऍपवर दर्शवला जातो। तसेच एकदा टिप समाविष्ट केली की नंतर त्यात बदल करता येणार नसल्याचंही काही कंपन्यांकडून ग्राहकांना सांगितलं जातं।